अभिषेक कळमकर यांच्या त्या कृत्यामुळे फरीन शेख यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा. अभिषेक कळमकर यांच्यावर विश्वास ठेवून काम केलं, पण तीच ठरली मोठी चूक. फरीन शेख यांच्या राजीनाम्यामुळे राजकारणात खळबळ. अहिल्यानगर शहरात गाजत असलेल्या अभिषेक कळमकर प्रकरणामुळे आता राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाला मोठा धक्का बसला असून महिला जिल्हा उपाध्यक्ष फरीन शेख यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला आहे. अहिल्यानगरचे माजी महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधात एका 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि ब्लॅकमेलिंग केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण केले आहे. तक्रारीनुसार नोकरीचे आमिष दाखवत संबंधित तरुणीला संपर्कात ठेवण्यात आले. त्यानंतर नगर शहरातील विविध ठिकाणी तसेच शिरूर येथील एका लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून गैरप्रकार करण्यास भाग पाडणे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. या संदर्भात तक्रार MIDC पोलीस ठाणे येथे दाखल झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या गंभीर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फरीन शेख यांनी आपल्या राजीनामा पत्रातून थेट भूमिका मांडली आहे. महिलांच्या सन्मानाच्या प्रश्नावर कोणताही तडजोडीचा मार्ग स्वीकारता येणार नाही असे स्पष्ट करत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. याचबरोबर त्यांनी आणखी एक ठळक विधान करत विधानसभा निवडणुकीदरम्यान अभिषेक कळमकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासाठी काम केले ही माझी सर्वात मोठी चूक होती असेही स्पष्टपणे नमूद केले आहे. दरम्यान फरीन शेख या पक्षाच्या विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत होत्या. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात खळबळ उडाली असून अहिल्यानगर शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. ब्युरो रिपोर्ट, यूथ मीडिया, अहिल्यानगर.